तक सत्य का साहस। राज्याचे शालेय शिक्षण आणि गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज नागपूर येथे विविध ज्वलंत विषयांवर महत्त्वाची विधाने केली आहेत। शिक्षकांवरील कामाचा ताण असो व विद्यार्थ्यांची थेट नासावारी, मंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यातील शिक्षकांवर सध्या जनगणनेच्या कामाचा मोठा ताण आहे। वाढतं तापमान आणि कामाची व्याप्ती पाहता सरकारने शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे। सध्या राज्यात जनगणना आणि SIRचे काम सुरू आहे। BLO म्हणून नियुक्त असलेल्या शिक्षकांकडे प्रशिक्षणाची जबाबदारीही देण्यात आली होती। मात्र वाढतं तापमान आणि कामाचा ताण पाहता शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार आम्ही सूचना दिल्या आहेत की सध्या तरी प्रशिक्षणाचे काम पुढे ढकलण्यात यावे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे। आता राज्यातील हुशार विद्यार्थी थेट अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देणार आहेत। नाही, याच्यामध्ये दोन्ही गोष्टी देखील महत्त्वाच्या आहे की जो झालेला घोटाळा आहे त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे। त्याच पद्धतीने जे निर्दोष आहेत त्यांचा पगार देखील त्या ठिकाणी झालेला पाहिजे आणि राज्य सरकार देखील याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। जे लोक ज्यांचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही किंवा गुन्हा नाही त्यांचे पगार निश्चितपणे लवकरात लवकर करावे। माझं पालकांना जाहीर आवाहन राहील की कुठल्याही पद्धतीच्या अतिमहत्वाकांक्षा किंवा अतिशय जास्त असं अपेक्षा आपल्या पाल्यांकडनं त्या ठिकाणी त्यांनी बाळगू नये। आपण आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि व्यवस्थित काउन्सिलिंग शिक्षकांच्या माध्यमातून आणि पालकांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी झालं पाहिजे। अब तक सत्य का साहस।